चिपळूणमध्ये मान्सून पूर्व तयारीला वेग आलाय। 17 दरडग्रस्त गावांना प्रशासनाचा हाय अलर्ट। नद्या, तलाव आणि खाणींच्या खोल पाण्यात जाण्यास गावकरी आणि पर्यटकांना सक्त मनाई करण्यात आली आहे। शहापूर सापगाव रस्त्यावरील लिबर्टी कंपनीजवळ डांबरीकरणाचं काम सुरू करण्यात आलं। यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। त्यामुळे वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत। मात्र वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत। भिवंडी तालुक्यातील खालिंग बुद्रुक गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते। या गावासाठी जलजीवन मिशन या योजनेतून 1.5 कोटींची योजना राबवण्यासाठी गेले 2 ते 3 वर्षांपासून पाईप येऊन पडल्यात। मात्र ठेकेदार व प्रशासनामुळे आजपर्यंत ही योजना कार्यान्वित झाली नसल्याचा आरोप होतोय। नाशिकच्या इगतपुरीतील बालदेवी धरणात एक तरुण बुडाला। रायगड नगर जवळील जाधववाडी परिसरात ही घटना घडली। काही मित्र वालदेवी धरणावर फिरण्यासाठी आले होते। यावेळी एक तरुण पाण्यात उतरला। मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं हा तरुण बुडाला। जळगावातील रावेर इथल्या 126 वर्ष पुरातन लक्ष्मीनारायण मंदिराला आग लागली। मध्यरात्रीच्या सुमारास मंदिराला लागलेल्या अचानक आगीमुळे परिसरात खळबळ उडाली। या आगीमुळे पुरातन मंदिराचं मात्र मोठं नुकसान झालं आहे। छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर तालुक्यातल्या मंजापूर शिवारात शेत रस्त्याच्या वादावरून तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी राडा केला। शेतीकडे जाणारा रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी गेल्या 6 वर्षांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजवत असल्याचा आरोप करत एका संतप्त शेतकऱ्यानं थेट तहसीलदारांच्या केबिनसमोर पेट्रोल ओतून आंदोलन केलं। गोंदियाच्या गोरेगाव आमगाव मार्गावर भरधाव ट्रकने एका तरुणाला चिरडल्याची घटना घडली होती। या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी गोरेगाव आमगाव मार्ग रोखून धरला। यावेळी प्रशासनामुळे हे आंदोलन अखेर 8 तासानंतर मागे घेण्यात आले। नाशिकच्या येवला तालुक्यातील लासलगावजवळ असलेल्या कोटमगाव इथे ग्रामपंचायत कर्मचारी विहिरीत पाय घसरून पडला। यावेळी पोलीस शिपायानं विहिरीच्या पाण्यात उडी घेऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जीव वाचवला। गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा गावात महसूल विभागाच्या नोंदीतील कथित त्रुटीमुळे शेतकऱ्याची तब्बल 1.67 हेक्टर जमीन कमी झाल्याचा आरोप आहे। तर न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्याने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। यावेळी शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा देखील दिला। भंडारा जिल्ह्याच्या उमरी इथे 3 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय। कालव्यातील पायलीमध्ये बिबट असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। नागपूर जिल्ह्यातील उमरेड भिवापूर मार्गावर मालवाहतूक ट्रकला भीषण आग लागली। या ट्रकमधील सामान जळून खाक झालं असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं।